नमस्कार, मंथन सावंतांचं मंथन यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही जातो पावशिक सातेरी मंदिरचं मंदिर आहे. ती पण देवी वारुळातली जा. त्या मंदिराबद्दल माहिती आणि त्या मंदिराचा इतिहास ह्या व्हिडिओ तुम्हाला बघू भेटलो. तर चला तर जाऊया पावशी. तर काल आलेले मी वज्राची जत्रेक. तर काल देवी सातेरीची जत्रा होती. ह्या व्हिडिओतनं तुमका श्रीदेवी सातेरी आणि गिरेश्वर ह्या देवांचं दर्शन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका बघू भेटला. तुम्ही दर्शन तोपर्यंत घ्या. तर जाऊया पावशी. पहिला वंदन गणरायाचा. हिवाळो महिनो सुरू झाल्यावर चावू लागतात ती आपल्या जत्रेची. वज्राट या गावाची श्रीदेवी सातेरीची ही जत्रा. लोकांची गाराणे ऐका आणि हाके उभी राहणारी ही श्रीदेवी सातेरी. आपल्या मुलांच्या हाकेक धावणारी ही आई. सांबा सदाशिवच्या भोळा रूपात श्रीदेव गिरेश्वर. पालखी सोहळ्यात पारंपरिक वाजवणारी ही तुतारी. 11:30 वाजता मंदिरातली तरंग आणि पालखी भाविकांच्या दर्शनासाठी बाहेर येतात. तुतारी आणि ढोल ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढली जाता. गावातलं माणूस जत्रेक खय नाही दिसलो तरी आपल्या गावच्या पालखी तो तुमका दिसतलोच. लहान मुलांची ही मजा मस्ती जत्रेची शोभा वाढवता. जत्रा म्हणजे लहान मुलांसाठी एक मोठो उत्सवच असता. जत्रा फिरता फिरता म्हटलं आता काहीतरी वेगळा ट्राय करूया. तर आम्ही गेलो गोडापान खाऊक. तुम्ही पण जत्रेक गेलात काय गोडापान खातात मा? कमेंट मध्ये नक्की सांगा. लहान मुलांचं खजिनो म्हणजे ही वेगवेगळी खेळणी. जत्रा म्हटला काय थंडीत खावशी वाटणारी गरमागरम भजी. जत्रेतली भजी आणि चाय म्हणजे मित्रांसोबतची मैफिलच. मी लय म्हणान भजीची प्लेटी लपवून चाय दाखवणारे आमचे हे भाव. पारंपरिक कलेचो वारसा जपणारो दशावतार. मोबाईलच्या युगात पण आपल्याकडे आकर्षित करणारा ह्यो दशावतार. घरांच्या वाड्यात गेलो की त्या शान भरू ढोरांका कापून घातले. तर नमस्कार. आज माझ्यावर असत वैभव राणे, अक्षय सावंत आणि आता कोणता माहित नाही. आमच्यावर येतात नेतो आपले रडा होता रडा रात्री घेऊन जातो आता. तर चल तर पावशी. तर आता आम्ही चाललो वज्राट मार्गे पावशी. वज्राट ते पावशी ह्या अंतर 25 किलोमीटर एवढा असा. हायवेच्या बाजूकत उजव्या साईडीक श्रीदेवी सातेरीचा मंदिर असा. ह्या कुडाळ तालुक्यातील पावशी गावचा श्री सातेरी देवी मंदिर. ह्या मंदिराची तुळस बघण्यासारखी असा जी खयच बघू नये. खाली कासव, वर 7 नाग आणि त्यावर पृथ्वी आणि त्याच्यावरती तुळस अशी रचना असा. 500 वर्षापूर्वीचा ह्या मंदिर असा. मंदिराचा पूर्ण बांधकाम ह्या लाकडी असा. ह्या मंदिराची रचना वालावालच्या लक्ष्मीनारायण मंदिरासारखी मिळता जुळता. सभामंडप, अंतराळ आणि गाभारो या 3 टप्प्यात मंदिर असा. गाभाऱ्यात गेल्यावर दर्शन होता म्हणजे श्रीदेवी सातेरीचा. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 79 सातेरी देवीची मंदिरं असत. त्यापैकी ह्या एक श्रीदेवी सातेरीचा मंदिर. ही देवी चुलीतून प्रकट झालेली एक स्वयंभू देवी असा. सातेरी मंदिरात निळे लावण्याचो मोठो उत्सव साजरो केलो जाता. ह्यो उत्सव मे मध्ये दुसऱ्या सोमवारी साजरो केलो जाता. या दिवशी 20 किलो तांदळाची पेज तयार केली जाता. हे तांदूळ देवस्थानच्या जमिनीत तयार केलेले असतात. ह्या पेजेत नीळ मिसळून पूर्ण वाळूक रंगवला जाता म्हणजेच लेप काढलो जाता. वारुळाची उंची तब्बल 18 फूट एवढी असा. तसाच वारुळाचो घेर ह्यो 20 फूट एवढो असा. वारुळ
दरवर्षी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळा आकार घेत असता. मंदिराच्या समोरच्या भिंतीत श्री गणपती आणि आई सरस्वतीचा सुंदर चित्र काढलेला असा. श्रीदेवी सातेरी ही चुलीतनं निर्माण झालेली असा, त्यामुळे ह्या मंदिरात चुली खूप महत्व असा. श्रीदेवी सातेरीचो एक वेगळो इतिहास असा. ह्यो इतिहास इकडचे गुरुजी आपणाक सांगतले. गुरुजी आपल्याला माहिती देतील मंदिराची, तर गुरुजी सांगा माहिती मंदिराची. ह्या देवीचा मंत्र आहे जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवारती स्वा सुधानमूर्ती. ह्या देवस्थानचं असं नाव आहे लिंग रवना सातेरी पंचायत असं नाव आहे. आणि ह्या गोष्टीचा पुरातन काळाचा प्रश्न आहे की मच्छिंद्रनाथांच्या तपोभूमीतून आंबलपाड गावी मच्छिंद्रनाथांचं भव्य देऊळ आहे. तिथून एक महाराज नेहमी तिथून 5 किलोमीटर अंतरावर स्नानासाठी जायचे. जात असताना एक महाडेश्वर आडनावाच्या ग्रहस्थांचं राजवाड्याप्रमाणे घर होतं. मग त्या घरामध्ये बाळ आणि आई दोघे राहायची. आणि जात असताना महाराजांनी त्या बाळाला बघितलं आणि महाराजांना माहित होतं, कारण ती अद्भुत शक्ती असल्यामुळे कोणाच्या मुखातून काम केल्यानंतर काय होईल एवढी त्या महाराजांना माहिती असल्यामुळे महाराजांनी त्या मुलाला पाहिलं आणि महाराजांना वाटलं याला आपण जर दीक्षा दिली तर तो जगाचं कल्याण करेल असं त्या महाराजांना वाटल्यामुळे महाराजांनी विचारलं त्या आईला, हा मुलगा देतेस का? तर ती म्हातारी म्हणणार, नाही रे बाबा, माझा एकटाच मुलगा आहे, कुठे? काही दिवसांनी पुन्हा असताना त्याने विचारलं, दे दीक्षा देतो. तर ते म्हणाले, बाबा कर काय ते. म्हणून त्या महाडेश्वरांचं जुनं जे गारजवाड घर होतं त्या घरामध्ये पश्चिमेच्या दिशेला एक खोली होती. त्या खोलीमध्ये महाराज त्या मुलाला घेऊन गेले आणि त्या महाराजांनी त्या मुलाला दीक्षा दिली. महाराजांचं काम काय? प्रत्येक गावात एकतरी आपला शिष्य असावा. गावाचं जगाचं कल्याण होण्यासाठी नाथाने आजपर्यंत गावोगावी आपले शिष्य तयार केलेले आहेत. त्याप्रमाणे पावशी गावामध्ये शिष्य तयार केला आणि महाराज जायला गेले. महाराज गेल्यानंतर त्याला दीक्षा प्राप्त झाल्यानंतर त्या देवतत्व आल्यामुळे लोक तिथे त्याला त्रास द्यायला लागले. लोक त्रास द्यायला लागल्यानंतर उठला तिथून आणि आता जिथे आमचं सातेरी मंदिर आहे तिथे येऊन तो मुलगा बसला आणि आपली लहानशी पर्णकुटी बांधली, लहानशी चूल केली आणि नित्यनेमाचं नामस्मरण करायचं, नाम जप जाप करायचं. घोर तपश्चर्या केल्यानंतर देवी त्याला संतुष्ट झाली आणि देवीने त्याला सांगितलं, अरे बाबा, मला इथे उत्पन्न व्हायचं आहे, तेव्हा तू इथून जा, असं देवीने त्याला 3दा सांगितल्यानंतर 3ऱ्या वेळेला तो ऐकला नाही. म्हणून ज्याची जी चूल होती, कारण सर्प सतरंगी अग्नी आहे, म्हणून अन्नपूर्णेचा मान केल्याशिवाय इथे अग्नी पेटवायचा नाही, ही परंपरा आहे. त्याप्रमाणे त्या चुलीमधून उत्पन्न झाली देवी ही वाळून वाढायला लागलं. 18 फूट वाढल्यानंतर तिथल्या माळ्याच्या नाही, बाबा देवी आता थांब असं सांगून ती देवी ते थांबली. नंतर तो इथे देवी उत्पन्न झाल्यानंतर इथे राहून आपली तपश्चर्या पुढची होणार नाही म्हणून इथून 1 किलोमीटर अंतरावर आता सध्या गोसाव्यांचा जे सिद्ध महापुरुष मठ आहे तिथे तो मुलगा गेला. त्याने भर तपश्चर्या केली आणि तिथे त्याने समाधी घेतली. म्हणून त्या स्थानाचं नाव लिहिलं आहे सिद्ध महापुरुष मठ असं आहे. आणि इथे प्रत्येक मानकरी आहेत. पहिला मान ब्राह्मण आहे. नगर, तवटे, महाडेश्वर, वर्ध, तेली, घाडी, धुरी, कुंभा, सुतार, भावे, देवळी, हरिजन, गुरव असे प्रत्येक 12 मानकरी चाकर नोकर आहेत. प्रत्येकजण आपापलं काम करतो आणि प्रत्येकजण काम आपलं करतात. त्याचप्रमाणे देवीत असं आहे त्या 3 देवता रज, सत्व आणि तम. रज म्हणजे सोन्याने मडवलेली महालक्ष्मी, सत्वशील सातेरी आणि तामसी वृत्तीची भद्रकाली अशा रज सत्वती देवता. ह्या 3 देवतांचा संगम एके ठिकाणी झालेला आहे. एवढे देवीचं महात्मा आहे. जगातून कुठूनही देवीला हाक मारलात तरी देवी आपलं काम पूर्ण करून तुमचं संरक्षण करते. नवसाला पावणारी अशी देवी आहे ही जगत जननी आहे. एवढं सांगून माझी वारुळात जिवंत स्वरूपात वास करणारी श्रीदेवी सातेरी आई तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करता. पावशीतल्या या श्रीदेवी सातेरी मंदिरात तुम्ही पण लवकरात लवकर भेट द्या. जाता जाता म्हटला कुडातनं जीव थंड करून जाऊया. आता खावायला 1 तास झालो. 1 तास 1 वाजता ऑर्डर केलं. 2 वाजले आता खाता येतं नरड्यातनं जाता ना. 1 तास झालो खाता.
खा खा तुमच्याकडे एक मलिंगा हे बघा सेम मलिंगा. काल जत्रा होती त्यामुळे उठा जरा लेट झालो, त्यामुळे व्हिडिओ पण जास्त काही करू भेटत नाही, पण जी काही व्हिडिओ करू भेटली ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रयत्न मी केला. नमस्कार मंडळी, तुम्ही व्हिडिओ बघलाच असतोच, तर व्हिडिओ कसं आला तो कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. ह्या व्हिडिओत पावशी देवीबद्दल माहिती आणि त्याची हिस्ट्री काय होती सांगण्याचा प्रयत्न केलाय. तसंच वजरड गावातील जत्रा ही पण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तो कसं केलं तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि असंच सहकार्य करत राहा. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा, फॉलो करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा. असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतले. आपल्या कोकणातील बरीचशी मंदिरं असतात त्याबद्दल कोणाला इतिहास असं माहीत नाही, तो ह्या व्हिडिओनं तुमका बघू भेटतलो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका तो बघू भेटतलो. तर असंच सहकार्य करत राहा, असं प्रेम करत राहा आणि काय चुकलं असं तर माफ करा आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज असा. तर धन्यवाद. सावंतांचं मंथन या यूट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा.